ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तर्फे आज एक प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती। त्यामध्ये असा एक अनाउन्स करण्यात आला की येणाऱ्या 25 मेला म्हणजे रविवारी संध्याकाळी 6 ते 10 आम खास मैदानावर एक प्रोटेस्ट प्रोग्राम होणार आहे। गव्हर्नमेंटने जे वक्फ बोर्ड अमेंडमेंट ऍक्ट आणलेला आहे त्याच्या विरोधात सर्व पक्षीय व सर्व समाजाच्या तर्फे हे प्रोटेस्ट होणार आहे। त्याच्यासाठी आम्ही अपील केलेली आहे सर्व शहरवासियांना, सर्व डिस्ट्रिक्टला की तुम्ही भरपूर संख्येने या प्रोग्रामला या आणि या विरोध प्रदर्शनात आपला सहभाग द्या। आमच्या राजकीय पक्ष जे आहे, शिवसेना असो की एनसीपी, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि सर्व जितके विरोधी दल आहे जे गव्हर्नमेंटमध्ये नाही यांनी पार्लिमेंटमध्ये आणि राज्यसभा आणि लोकसभामध्ये या वक्फ बोर्ड ऍक्टच्या विरोधात मतदान केलेलं आहे। आम्ही सर्वांतर्फे हे अपील आहे की तुम्ही या रविवारी संध्याकाळी या प्रोटेस्टमध्ये सहभाग करा आणि याला भरपूर मताने याने भरपूर सहभाग करून कामयाब करा। उद्देश असा आहे की जे वक्फ बोर्ड अमेंडमेंट ऍक्ट आणलेला आहे याच्या आमच्याशी काही देणं घेणं नाही, चर्चा झालेली नाही आणि हे मुस्लिम समाजच्या जे वक्फ बोर्डची जमीन होते त्याच्या विरोधात हे कायदा आणलेला आहे। हे प्रोटेस्ट आहे। आताच डॉक्टर शोएब हाशमी साहेबांनी आपल्या समोर आम्ही विरोध का करत आहोत हे सांगितलं। इथं माझ्या सोबत खाजा शरफुद्दीन साहेब एनसीपीचे इथं उपस्थित आहेत, नईम कासमी साहेब हे भारत मुक्ती मोर्चाचे येथील प्रवक्ते आहेत। सर्व सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटना या वक्फ कायद्याला विरोध का करत आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे। आमचं असं म्हणणं आहे की हा जो कायदा आहे हा संविधान विरोधी आहे। महत्वाची गोष्ट आहे, संविधानचा आर्टिकल आहे 14 आणि त्याच्यामध्ये भेदभाव नाहीये। आता इथं वक्फ बाय युजर म्हणजे तुम्हाला पेपर दाखवावे लागतील की 400 वर्ष प्रॉपर्टी तुमची जुनी आहे किंवा नाही। हे फक्त एका समाजाला दाखवावे लागणार आहेत का? हिंदू समाजासाठी हा अनिवार्य नाही का? हा ख्रिश्चन समाजासाठी नाही का? मग अशा प्रकारचा कायदा निर्माण करून तुम्ही भेदभाव करताय म्हणजे तुम्हाला कुठेतरी त्या संविधानाच्या मूळ ढाच्याला तुम्हाला हात घालायचा आहे, ह्याच्यावरून स्पष्ट होतंय। त्याचबरोबर आर्टिकल 25 आपल्याला आमचा अधिकार आहे, प्रत्येकाला स्वतंत्र आहे की त्यानं आपल्या धर्मावर आचरण करावं, इबादत करावी, भक्ती करावी। वक्फ हा माझ्या इबादतचा प्रकार आहे, लक्षात असू द्या। मी जी जमीन दान करतो ही यासाठी दान करतो की मी मेल्यानंतर त्याचं पुण्यही मला मिळत राहील आणि ती जमीन नेहमीसाठी चांगल्या कार्यासाठी, सामाजिक कार्यासाठी, हा माझा अधिकार आहे। तुम्ही माझा अधिकार हिरावून घेता। आता असे कायदे जर आणले तर विचार करा कोण दान करेल? लोक म्हणतात ट्रस्ट बनवू आपण, वक्फ में नहीं देंगे अब हम ट्रस्ट बना करके जमीन देंगे। आणि माझा हा जो धार्मिक अधिकार आहे, मी आपल्याला म्हणतोय इबादत आणि भक्तीचा आर्टिकल 25 न मला दिला तो अधिकार माझा हिरावून जात आहे। त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की आर्टिकल 26 प्रत्येकाला संस्था आणि संघटन निर्माण करून त्या संघटना मार्फत आपण पाहत आहोत मायनॉरिटी कम्युनिटी शाळा चालवते, अनेक कार्य करते। अशा सर्वात मोठं संघटन आहे, 9,40,000 एकर जमीन आहे आणि कुठेतरी असं आम्हाला वाटतं की सरकारचा डाव यामागे असा आहे की त्या वक्फ जमिनी हडप कराव्यात आणि आपल्या मित्रांना द्याव्यात। अनेक जमिनी गेल्या, ही जमिनी देखील जातील, हा त्याच्या मागचा उद्देश असू शकतो। प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू मुस्लिम आणि कुठेतरी हिंदू मुस्लिम तेढ निर्माण व्हावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि कुठेतरी मुसलमानांना आर्थिक गुलामीमध्ये टाकून त्यांचे जे हक्क आहेत ते हक्क हिरावून घ्यावेत। अशा प्रकारची भावना आम्हाला असं वाटतं की हे सरकारची आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व लोक म्हणजे फक्त एक मुस्लिम समाज नाही, सर्व जे संविधान प्रेमी लोक आहेत, जे देशामध्ये न्यायपूर्ण पद्धतीनं काम करू इच्छितात, असे सर्व लोक ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या बॅनर खाली शांतिपूर्ण पद्धतीने हे आंदोलन करत आहेत। त्याचाच एक भाग औरंगाबादमध्ये 25 तारखेला रविवारी आमखास मैदान येथे होणारी जाहीर सभा आहे। या सभेमध्ये इम्रान प्रतापगडी येत आहेत। आमचं संजय राऊत साहेबांशी बोलणं झालेलं आहे, त्यांनाही आम्ही आमंत्रित केलेलं आहे। वामन मेश्राम साहेबांना आमंत्रित केलेलं आहे। बाळासाहेब आंबेडकर साहेब, प्रकाश आंबेडकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। जितेंद्र आव्हाड साहेब उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर इथं जे मुख्य जे आमचे बुद्ध धर्माचे जे भंते आहेत ते राहतील, जैन समाजाचे प्रतिनिधी उपस्थित राहतील, ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी उपस्थित राहतील आणि शीख समाजाचे गुरुग्रंथी देखील या कार्यक्रमात येतील। अशा प्रकारे प्रयत्न आहे की एक संघटितपणे सर्वांनी मिळून सरकार समोर जो आम्हाला जो प्रोटेस्ट करायचा आहे आणि ही गोष्ट त्यांच्या समोर ठेवायची आहे की कमीत कमी आमचं नाही तर संविधानाचं तरी भान ठेवा। सुप्रीम कोर्ट जे म्हणत आहे त्याच्याकडे तरी लक्ष घाला आणि आम्हाला न्याय मिळावा। माझं नाव इंजिनियर वाजेद कादरी।